उपराष्ट्रपतीपदासाठी नवीन संसद भवनात मतदान सुरू. रालोआचे सी.पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत. संध्याकाळी 6 वाजता मतमोजणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिमाचल आणि पंजाबच्या पूरग्रस्त भागाची करणार पाहणी. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या घेणार उच्चस्तरीय बैठका. मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र रामकुलाम आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची घेणार भेट. जागतिक संघर्ष आणि अस्थिरतेच्या वातावरणात ग्लोबल साऊथचं स्थैर्य आणि अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्याची ब्रिक्सची जबाबदारी. ब्रिक्स परिषदेत डॉक्टर जयशंकर यांनी मांडली भारताची भूमिका. सध्याच्या जलद कृषी परिवर्तनामुळे विकसनशील देशांसाठी भारत छोट्या शेतकऱ्यांच्या नवोन्मेषाचं केंद्र ठरणार. दिल्लीतल्या एका जागतिक परिषदेत भारतानं व्यक्त केला विश्वास. व्हिजन डॉक्युमेंटमध्ये राज्याच्या पुढच्या 25 वर्षांच्या प्रवासासाठी मार्गदर्शन. या आराखड्यानुसार काम करत विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्याचा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. नवीन नागपूर विकसित करण्यासाठी NMRDAचा हुडको आणि NBCC यांच्याशी करार. सुमारे 1700 एकरमध्ये विकसित होणार नवं नागपूर. तरुणांच्या तीव्र आंदोलनानंतर नेपाळ सरकारनं समाज माध्यमांवरची बंदी घेतली मागे. आंदोलनादरम्यान 19 जणांचा मृत्यू. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात. पहिला सामना हाँगकाँग आणि अफगाणिस्तान यांच्यात रंगणार.